असं काय झालं आमच्या सोबत? म्हटले आम्ही नाही येत बा तुमच्या सोबत. तर सांगतो पूर्ण बघा व्हिडिओ. तर बाहेर आले होते दुसऱ्या देवस्थानाकडे जाण्यासाठी. मग निघालो आम्ही पुढे. असं कधी होणार तुम्हाला असा नजारा दाखवणार नाही. पुढे गेल्यानंतर असा मोठा घाट लागतो. चाललो आम्ही घाटाचा आनंद घेत. मेहावाला जीव तर खालीवर होत होता. काही एका तासानंतर पोहोचलो आम्ही इथे. हे ठिकाण म्हणजे जागृत असलेलं मंदिर, जाळीचा देव असे म्हणतात. बुलढाण्यापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर जागृत असे सर्वात मोठे संस्थान आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिर संस्थान आहे. आलो आम्ही आतमध्ये, दर्शन करून निघालो बाहेर. मंदिराच्या मागच्या साईड सर्वात मोठा महाद्वार आहे. हे आहे मागच्या साईडला निसर्गरम्य वातावरण. इथून तर वापस जावं ना वाटत होतं. दर्शन करून निघालो आम्ही घराकडे. मायावाल्या मित्रासाठी एक लाईक एक कमेंट तर करा ना बा. तुम्ही म्हणत आता ना अचानक काय झालं बा? झालं काय नाही, यांना पेट्रोल टाकायचं जीवावर आलं. तर याला म्हटलं आता विनागर किका नको मारू बाबू, पहिलेच पेट्रोल टाकायचं जीवावर आलं. तुला एक काम कर म्हटलं बा, गौरीला म्हटलं तू लात लाव ना. गाडीवाल्याचं जीव पाहणं कसं होत होतं. हा मागचं बसेल आहे ना, हा गाडीवाला आहे, पाहणं कसं टाईट पाहून. पोहोचलो आम्ही गावात. यांले केला बाय बाय. कशी वाटली तुम्हाला आमची ट्रिप नवीन वर्षाची? भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओला कमेंट लाईक शेअर दाबून शेअर करा.